नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे बघा पॉइंट्स पाहणार आहोत, जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत। यामधून जवळपास तुम्हाला 10 ते 15 मार्क मिळण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। पेपरला जाताना बघा हा व्हिडिओ 100% नक्की पाहायचा आहे, कारण यामधून बघा तुम्हाला जवळपास 100 ते 150 प्रश्न इथे आपले कव्हर होणार आहेत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, एक्स्ट्रा टाइम घेणार नाही, लगेच सुरुवात करायचं आहे। तर पहिला पॉइंट आहे बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर देवेंद्र कुमार उपाध्याय। फास्ट पद्धतीने घेणार आहोत, जास्त वायफळ बडबड नाही नसणार आहे। पुढचा आहे, महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उर्विंदर पालसिंग मदान। जर केंद्रीय विचारले तर राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत केंद्राचे, आणि जर महाराष्ट्राचे विचारले तर उर्विंदर पालसिंग मदान। मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे देवेंद्र कुमार उपाध्याय। त्यानंतर महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण आहेत? एस चोकलिंगम आहेत बघा। दोन्ही वेगवेगळे पद आहेत बघा, नीट लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन व्हायचं नाही। निवडणूक आयुक्त आहेत उर्विंदर पालसिंग मदान, कधी कधी ऑप्शनला असेल UPS मदान, तर उर्विंदर पालसिंग मदान किंवा UPS मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। त्यानंतर महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण आहेत? तर एस चोकलिंगम हे महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत। त्यानंतर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया हे आहेत बघा 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक। प्रश्न कधी कधी विचारला जाईल, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? तर सुजाता सौनिक ह्याच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत। सध्याच्या कोण आहेत? तर त्याच आहेत सुजाता सौनिक। त्यानंतर इथे प्रश्न एक राहिलेला आहे आपला कव्हर करायचा, महाराष्ट्राच्या पहिल्या वनबल प्रमुख कोण आहेत? वनबल प्रमुख तर शोमिता बिस्वास या बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख असणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC चे अध्यक्ष कोण आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC चे अध्यक्ष आहेत। त्यानंतर UPSC चे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रीती सुदान हे बघा UPSC चे अध्यक्ष असणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? डॉक्टर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत। त्यानंतर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक। प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? तर रश्मी शुक्लाच ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत। 3 आहेत बघा महाराष्ट्राचे महत्त्वाचे पद, आणि त्या पदावरील महिला, एक मगाशी आपण पाहिलं महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, आणि महाराष्ट्राची पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला। पुढचा प्रश्न पाहूया, मुंबई विशेष पोलीस आयुक्त, मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेंद्र भारती हे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत। त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसाळकर। दोन्ही पद वेगवेगळे आहेत, एक आहेत विशेष पोलीस आयुक्त आणि एक आहेत फक्त पोलीस आयुक्त। तर पोलीस आयुक्त असणार आहेत विवेक फणसाळकर, आणि मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेंद्र भारती, आणि हे पहिलेच आहेत बघा। त्यानंतर महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? तर VM कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत। उपलोकायुक्त कोण आहेत? संजय भाटिया हे उपलोकायुक्त आहेत। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कोण आहेत? प्रधान सचिव तर अश्विनी भिडे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव कोण आहेत? तर श्रीकर परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आहेत। त्यानंतर दुसरा पॉइंट आहे आपला, महाराष्ट्राचे पद व त्या पदावरील व्यक्ती, महाराष्ट्राचे नाही महत्त्वाचे पद व त्या पदावरील व्यक्ती, कधी कधी असे प्रश्न विचारले जातात, त्यासाठी आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत। याचं हे कव्हर करण्या अगोदर वितुल कुमार कशाचे प्रमुख बनले आहेत बघा, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। हा मुद्दामून घेतलेला नाही, कारण 2 दिवसापूर्वीच यांची नियुक्ती करण्यात आलेली वितुल कुमारांची, आणि वितुल कुमार कशाचे प्रमुख बनले आहेत याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे, तो देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता CDS कोण आहेत? CDS दुसरे आहेत बघा अनिल चव्हाण, पहिले होते जनरल बिपिन रावत, त्यांच्या निधनानंतर अनिल चव्हाण हे दुसरे CDS बनलेले आहेत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असा त्याचा फुल फॉर्म आहे। त्यानंतर लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख आहेत। लष्कर उपप्रमुख कोण आहेत?
NS राजा सुब्रमण्यम. त्यानंतर नौदल प्रमुख कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख आहेत. नौदल उपप्रमुख कोण आहेत? कृष्ण स्वामीनाथन. त्यानंतर वायुदल प्रमुख कोण आहेत? तर अमरप्रीत सिंग हे वायुदल प्रमुख आहेत. आणि वायुदल उपप्रमुख कोण आहेत? SP धारकर. सर्व महत्त्वाचे आहेत, पाठच करून ठेवायचे. त्यातला कुठला देखील प्रश्न विचारला तर ते तुम्हाला यायलाच हवं. त्यानंतर महत्त्वाच्या नियुक्त्या आपण पाहूया. तर महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती कोण बनलेले आहेत? तर राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा यांची निवड झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत? तर राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तर रुपाली चाकणकर ह्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? लोकसभेचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. आणि राज्यसभेचे अध्यक्ष आहेत बघा जगदीप धनखड. राज्यसभेचे सभापती पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा महत्त्वाचे दिवस बघा 2024 मध्ये घोषित झालेले महत्त्वाचे दिवस इथे आपण कव्हर केलेले आहेत. हे देखील विचारले जाऊ शकतात. तर अल्पसंख्याक हक्क दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे? तर 18 डिसेंबरला अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानंतर जागतिक ध्यान दिवस हा 21 डिसेंबरला साजरा केला जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर लाडकी बहीण दिवस 17 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. हप्ता पडल्या त्यासाठी जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे बघा, तर तिचा पहिला हप्ता पडला होता बघा आणि त्याचे औचित्य साधून 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिवस हा साजरा केला जाणार आहे. त्यानंतर संविधान हत्या दिवस, संविधानाची हत्या केली होती बघा, तर तो 25 जून हा जो काही दिवस आहे बघा, तर तो संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. आणीबाणी जाहीर केली होती बघा, देशामध्ये आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर पुढचा आहे मराठी अभिजात भाषा दिवस 3 ऑक्टोबर. या दिवशी बघा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आणि त्यासाठी मराठी अभिजात भाषा दिवस आता दरवर्षी 3 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 100% एक तरी प्रश्न ह्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाहाव्यास मिळेल. त्यासाठी यावर जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत 2024चे IMP. हे सांगण्या अगोदर हे होते बघा 98, हे आहे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. नीट लक्षात ठेवायचं आहे. पहिले न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते, पुणे या ठिकाणी पार पडले होते पहिले. कोणत्या वर्षी पार पडले होते तर कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढचं आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर संमेलनाचे अध्यक्ष असणारे तारा भवालकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणारे शरद पवार, संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर संमेलन परिसराला नाव कोणाचे देण्यात आलेले आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे संमेलन परिसराला. त्यानंतर मुख्य सभागृहाला नाव कोणाचे देण्यात आलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आलेले आहे मुख्य सभागृहाला. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर लोकमान्य टिळक यांचे नाव देण्यात आलेले मुख्य प्रवेशद्वाराला. त्यानंतर VIP प्रवेशद्वाराला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा पॉईंट पाहूया. मुंबईमधील बदललेल्या नवीन रेल्वे स्टेशनची नवीन नावे लक्षात ठेवायची आहेत. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. जुने नाव होते आणि नवीन नाव होते असे 2 वेगवेगळे पॉईंट बघा, नीट लक्षात ठेवायचे आहेत. तर करी रोडचे नाव झालेले आहे बघा लालबाग, सँड हर्स्ट रोडचे नाव झालेले आहे डोंगरी, मरीन लाईन्सचे नाव झालेले आहे मुंबादेवी, चर्नी रोडचे नाव झालेले आहे गिरगाव, कॉटन ग्रीनचे नाव झालेले आहे काला चौकी, डॉकयार्डचे नाव झालेले आहे माझगाव, त्यानंतर किंग्ज सर्कलचे नाव झालेले आहे तीर्थंकर पार्श्वनाथ आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नाव झालेले आहे CD देशमुख. हे महत्त्वाचे मुंबईमधील रेल्वे स्थानक आहेत आणि यांची नवीन नावे काय आहेत
तर ती इथे आपण कव्हर केली आहेत. यामध्ये देखील कुठलाही प्रश्न विचारला तर ते तुम्हाला यायलाच हवं. त्यानंतर जिल्हे आणि तालुके, महत्त्वाचे जिल्हे तालुके यांची देखील नावे महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळालेली आहेत बदललेली, आणि ते देखील आपण इथे कव्हर केलेले आहेत. आता औरंगाबादचे नाव काय झालेले आहे तर छत्रपती संभाजीनगर झालेले आहे. भरपूर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर उस्मानाबादचे नाव झालेले आहे धाराशिव. अहमदनगर जिल्ह्याचे नाव झालेले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर किंवा अहिल्यानगर. आणि पुण्यातील जे काही वेल्हे तालुका आहे बघा, पुण्यातील वेल्हे तालुका, तर त्याचे नामकरण काय करण्यात आलेले तर राजगड असे करण्यात आलेले आहे. हे झालं नवनियुक्त स्टेशन आणि त्यांची नवीन नावे. त्यानंतर हे नक्की लक्षात ठेवा, हा असा पॉईंट आहे. तर यामध्ये आपण महत्त्वाचे पद आणि त्या पदावरील व्यक्ती पाहणार आहोत. हे देखील महत्त्वाचे असणार आहेत. सर्वात प्रथम इस्रो. 100% प्रश्न हा पोलीस भरतीमध्ये दिसेल बघा. नाही दिसला तर मग सांगा. 100% हा प्रश्न पडेल. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले किंवा कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर इतके दिवस श्रीधर सोमनाथ हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष होते, परंतु आता त्यांच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष हे डॉक्टर व्ही नारायण असणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे, निवड करण्यात आलेल्या इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायणन यांची. प्रश्न हा 100% पडणार म्हणजे पडणारच, कारण 2-3 दिवसापूर्वी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि भरती देखील येऊन ठेपलेली आहे. त्यानंतर दुसरा आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष व्ही रामा सुब्रमण्यम. त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक डॉक्टर ग्नोजी ओकोन्जो इवेला हे बनलेले आहेत. त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना असणार आहेत. 51वे 50वे होते. DY चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर 51वे सरन्यायाधीश बनले आहेत संजीव खन्ना. त्यानंतर भारताचे नियंत्रक व महालेखापाल कोण बनलेले आहेत संजय मूर्ती. हे बघा, भारताचे नियंत्रक व महालेखापाल बनले आहेत. किती आहेत तर 15वे आहेत. त्यानंतर RBIचे गव्हर्नर, हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, हा देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. भारताचे सरन्यायाधीश देखील लक्षात ठेवायचे आहेत. तर संजय मल्होत्रा हे 26वे RBIचे गव्हर्नर आहेत. तिन्ही नावे बघा, संजय, संजय, संजीव अशी आहेत बघा. नीट लक्षात ठेवायचं आहे. संजीव आणि संजय ही 3 महत्त्वाची नावे लक्षात ठेवायची आहेत. त्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, भारताचे नियंत्रक व महालेखापाल संजय मूर्ती, RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा. किती आहेत ते देखील विचारले जाऊ शकतात. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती आहेत हो तर 21 आहेत बघा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस. ICCचे अध्यक्ष कोण बनले आहेत जय शहा. 5वे असणार आहेत, 5वे भारतीय असणार आहेत. त्यानंतर सर्वात तरुण विचारले तर सर्वात तरुण देखील तेच असणार आहेत. त्यानंतर BCCI सचिव अगोदर होते बघा जय शहा. जेव्हा त्यांची नियुक्ती झाली बघा ICCच्या अध्यक्षपदी, तर त्यानंतर हे पद रिक्त झाले आणि या पदावर आता देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली BCCIच्या सचिवपदी. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष कोण असणार आहेत तर शम्मी सिल्वा. या पदावर देखील जय शहा हेच होते. ते पद रिक्त झाल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्षपदी शम्मी सिल्वा श्रीलंकेच्या बघा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आणि गोलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत मॉर्ने मॉर्केल. जेव्हा भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता बघा, तर त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण होते तर राहुल द्रविड हे होते. हा झाला बघा महत्त्वाचा पॉईंट, ह्या देखील लक्षात ठेवायचा. यावर एक तरी पुरस्कार हा 100% विचारला जाईल. आंतरराष्ट्रीय शांततेचा पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देखील प्रदान करण्यात आलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार. आता 2024 या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणकोणत्या देशांचा आणि किती देशांचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 2024 मध्ये आतापर्यंत 5 आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले. 5 आंतरराष्ट्रीय देशांचे पुरस्कार. ती नावे आणि ते देश इथे आपण कव्हर केलेले आहेत. पहिला आहे बघा देश आहे कुवेत. आता कुवेत देशाचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर डोमॅनिका देशाचा ऑर्डर ऑफ ऑनर डोमॅनिका. त्यानंतर नायजेरिया देशाचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर.
त्यानंतर बार्बाडोस या देशाचा ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्कार आणि गयाना देशाचा ऑर्डर ऑफ एक्सलन्स. आता परीक्षेमध्ये काय विचारले जातील, एक तर देश विचारले जातील आणि त्या देशांची जे काही पुरस्कार आहेत बघा त्यांची नावे विचारली जातील. त्यानंतर कोणाला प्रदान करण्यात आला असा देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर खालीलपैकी कोणता पुरस्कार 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना मिळालेला नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी महत्त्वाचे बघा देश आणि त्या देशातील पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेले आहेत तर ती यादी आपल्याला नीट लक्षात ठेवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीवर 100% यावर प्रश्न हा एक तरी विचारला जाईल. कुवेत, डोमिनिका, नायजेरिया, बार्बाडोस, गयाना ही 5 देश आपल्याला पाठ करून ठेवायचे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार देखील बघा नरेंद्र मोदी यांनाच प्रदान करण्यात आलेला आहे. आतापर्यंत त्यांना 20 देशांचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, तो देखील लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 साली सुरुवात करण्यात आली होती आणि पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार तसेच पहिला शिव सन्मान पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांनाच बघा प्रदान करण्यात आलेला आहे. एक प्रश्न राहिला इथे कव्हर करायचा, तो देखील आपण बोलता बोलता कव्हर करून घेऊया. तर महाराष्ट्राचा जो काही उद्योगरत्न पुरस्कार आहे तर त्यांना बघा रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे. रतन टाटा महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार यांना बघा रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे. आता उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांचे नाव देण्यात आले, तर महाराष्ट्राचा जो काही पहिला उद्योगरत्न पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर रतन टाटा यांनाच बघा तो प्रदान करण्यात आला होता. आता लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री जे काही राज्य आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री नवीन बनलेत बघा तर ती यादी आपण इथे कव्हर केलेली. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला कोणताच मार्क चुकवायचा नाही, त्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करायचा, यामुळे बघा जवळपास 10 ते 15 मार्क आपल्याला मिळणार आहेत, म्हणजे हे 100% नक्की. आता पहिले राज्य आहे झारखंड. झारखंडचे मुख्यमंत्री बनलेत हेमंत सोरेन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेत देवेंद्र फडणवीस. 21वे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे. 2 उपमुख्यमंत्री आहेत बघा महाराष्ट्राला. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत हे देखील राहिले आहे बघा. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यात आतिशी मार्लेना. 3ऱ्या महिला आहेत बघा, 3ऱ्या महिला. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री बनल्यात उमर अब्दुल्ला. ओडिसाचे मुख्यमंत्री बनल्यात मोहन चरण माझी. त्यानंतर सिक्कीमचे मुख्यमंत्री बनल्यात प्रेम सिंह तमांग. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यात पेमा खांडू. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यात चंद्राबाबू नायडू. हरियाणाचे मुख्यमंत्री बनल्यात नायब सिंह सैनी. तेलंगणाचे मुख्यमंत्री बनल्यात रेवंत रेड्डी. मिझोरमचे मुख्यमंत्री बनल्यात लाल दुहोमा. छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनल्यात विष्णू देवसाय. राजस्थानचे मुख्यमंत्री बनल्यात भजनलाल शर्मा. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यात मोहन यादव. राजस्थानचे राज्यपाल लक्षात ठेवायचे आहेत हरिभाऊ बागडे. हे राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे महाराष्ट्राशी संबंधित आहेत आणि तसेच महाराष्ट्राचे महत्त्वाचे पद देखील त्यांनी भूषवलेले आहे. आता ते कोणते पद भूषवलेले आहे तर ते कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आतापर्यंत तर कधी विचारला नाही, परंतु या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा पॉईंट आहे, इथे आपण कव्हर केलेला आहे. मुंबई पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे RTO नंबर जे मुंबईशी रिलेटेड आहेत बघा, तर ते इथे आपण कव्हर केलेले आहेत. या देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता MH1 हा दक्षिण मुंबईसाठी आहे बघा. MH02 पश्चिम मुंबई. MH03 पूर्व मुंबई. MH04 ठाणे. MH05 कल्याण. त्यानंतर MH46 नवी मुंबई. MH47 उत्तर मुंबई. MH48 वसई विरार. यामधला देखील कुठलाही RTO नंबर हा विचारला जाऊ शकतो, नीट लक्षात ठेवायचा आहे. हा झाला महत्त्वाचा पॉईंट. इथे देखील आपल्याला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 जो काही आता नुकताच जाहीर झाला तर तो इथे आपण कव्हर केलेला आहे. तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, आता भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कुठला तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असणार आहे क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड. चित्रपटाशी रिलेटेड कोणता आहे तर
दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 हा बघा 4 जणांना जाहीर झालेला आहे. 2024 मध्ये 4 जणांना. त्यांची नावे आपण पाहूया. डी गुकेश बुद्धिबळ या खेळाशी ते संबंधित आहेत. हरमनप्रीत सिंग हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहेत. मनू भाकर शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत. ही 4 नावे आपल्याला लक्षात ठेवायची. 2023ला सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना बघा 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त झाला होता. 2024ला 4 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कार किती जाहीर झालेले तर 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे याचा देखील समावेश आहे. बघा स्वप्नील कुसाळे. द्रोणाचार्य पुरस्कार 3 जणांना जाहीर झालेला आहे. हे झाले महत्त्वाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024. त्यानंतर पुढचा आहे बघा महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे तर नांदेड हे बघा महाराष्ट्राचे 13वे पोलीस आयुक्त असणार आहे. त्यानंतर पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहेत नांदेडचे तर शहाजी उमाप हे नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त असणार आहेत. 13वे पोलीस आयुक्तालय नीट लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर भरपूर जण 12 उत्तर देतील परंतु महाराष्ट्रामध्ये आता 13वे पोलीस आयुक्तालय बनणार आहे नांदेड. नांदेड हे 13वे पोलीस आयुक्तालय असणार आहे. पुढचा आहे बघा महाराष्ट्रातील 57वा जिल्हा सॉरी मित्रांनो तर महाराष्ट्रातील 57वा जिल्हा यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो हा. तर महाराष्ट्रातील 57वा जिल्हा असणार आहे उदगीर. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 36 जिल्हे होते. महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. त्यानंतर 10 अधिक जिल्हे बनले. सर्वात शेवटचा जिल्हा आतापर्यंतचा होता पालघर. आता असणारे सर्वात शेवटचा जिल्हा किंवा सर्वात तरुण जिल्हा तर उदगीर. उदगीर असे नाव असणारे बघा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्ह्याचे. आता याची स्थापना घोषणा केव्हा करण्यात येणार आहे तर 26 जानेवारी 2025ला. निर्मिती लातूर आणि नांदेड यामधून त्याची निर्मिती असणार आहे. तालुके कोणकोणते असणार तर उदगीर, अहमदपूर, देवणी, जळकोट, बाराळी, लोहा, कंधार, मुखेड. RTO क्रमांक असणार आहेत MH55. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या महिला लक्षात ठेवायच्या आहेत. जुडिथ सुमिनोवा कांगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. त्यानंतर अमेरिकेचे जे काही व्हाईट हाऊस आहे बघा तर त्याचे CDS कोण बनले आहेत तर सुजेन वाइल्स या देखील पहिल्या महिलाच आहेत बघा. सुजेन वाइल्स या देखील लक्षात ठेवायच्या आहेत. व्हाईट हाऊसचे CDS हा. त्यानंतर क्लाउडिया शिनबाम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. इदिशिशा नोंगरांग मेघालयाच्या पहिल्या महिला पोलीस महानिर्देशक. त्यानंतर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. अनामिक बी राजीव भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर चालक. प्रीती रजक भारतीय सेनेच्या पहिल्या महिला सुभेदार. नंदी नदेतवाह नमिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. त्यानंतर साधना सक्सेना नायर महासंचालक वैद्यकीय सेवा लष्करी पहिली महिला. त्यानंतर काही नुकतेच झालेले युद्धाभ्यास. हरिमाऊ शक्ती 2024 भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान. ऑस्ट्रा हिंद 2024 भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान. विनबॅक्स भारत आणि व्हिएतनाम या 2 देशांदरम्यान. त्यानंतर गरुड शक्ती 2024 भारत आणि इंडोनेशिया दरम्यान. वज्रप्रहार भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान. सिम्बॅक्स भारत आणि सिंगापूर या 2 देशांदरम्यान. वीर गार्डियन भारत आणि जपान. त्यानंतर जिमेक्स हा देखील जपान या देशाशी संबंधित आहे. त्यानंतर फ्रिंजेक्स फ्रान्स देशाशी संबंधित आहे. बोंगो सागर बांगलादेश या देशाशी संबंधित आहे. आता मित्रशक्ती हा जो काही सराव आहे तर तो 2024चा कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे महाराष्ट्र विधानसभेचा जो काही निकाल लागलेला बघा तर तो आपण देखील इथे कव्हर केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये 15व्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर निकाल लागला व भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे 3 पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनले.
आता महाराष्ट्रामध्ये 15व्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. 2019ला 14व्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता विधानसभेच्या जागा किती आहेत? 288. लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये जागा आहेत 48. किती टप्प्यांमध्ये पार पडल्या? 1 टप्प्यांमध्ये पार पडल्या. यामध्ये महायुती जर आपण पाहिली तर महायुतीला बघा, महायुतीमधील जे 3 पक्ष आहेत बघा, तर त्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपा भारतीय जनता पार्टीला पडलेल्या आहेत 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, शरद पवार गटाला 10 जागा, उद्धव सेनेला 20 जागा. महत्त्वाचे हे देखील पॉईंट असणार आहेत, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वात जास्त मतदान जे काही विधानसभेचे महाराष्ट्रामध्ये पार पडले, तर यामध्ये सर्वात जास्त मतदान करवीर मतदारसंघात झाले. आता हा जो काही करवीर मतदारसंघ आहे तर तो महाराष्ट्रामधील बघा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम मण्याची वाडी, दुसरे सौरग्राम टेकवडी पुणे जिल्ह्यातील आहे बघा, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पहिली सौरग्राम मण्याची वाडी, दुसरे टेकवडी. सौरग्राम पहिले आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे, दुसरे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये. सर्वात कमी मतदान कुलाबा या मतदारसंघात झालेले आहे. आता कुलाबा मतदारसंघ हा मुंबई शहर जिल्ह्यात येतो. त्यानंतर IPL वर प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो 1 मार्कासाठी, हा देखील आपण पॉईंट कव्हर केलेला आहे. IPLच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत हा ठरलेला आहे. लखनौ सुपर जायंट या संघाने बघा त्याला 27 कोटीला खरेदी केलेला आहे. दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे श्रेयस अय्यर, याला बघा पंजाब किंग्स या संघाने 26.75 कोटीला खरेदी केलेला आहे. त्यानंतर IPL इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू हा वैभव सूर्यवंशी असणार आहे, राजस्थान रॉयल्स संघाने खरेदी केलेला आहे. त्यानंतर मुंबईतून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई ते जालना ह्या धावतात बघा. त्यानंतर मुंबईतील पहिली पॉवर टॅक्सी वांद्रे ते कुर्ला, त्यानंतर पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे अहमदाबाद ते भुज या 2 स्थानकादरम्यान धावली. आता हिचे जुने नाव काय होते तर वंदे भारत मेट्रो असे जुने नाव होते. तिचे नामकरण काय करण्यात आले तर नमो भारत रॅपिड रेल्वे. ही बघा अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावली आणि मुंबईतील पहिली पॉवर टॅक्सी ही वांद्रे ते कुर्ला या दरम्यान धावणार आहे. आता पाहूया महत्त्वाचे नोबेल पुरस्कार हे देखील विचारले जातात. तर नोबेल पुरस्कार हा जागतिक स्तरावर दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. आता तो कोणाला दिला जातो हा देखील विचारला जाऊ शकतो. तर बघा वैज्ञानिक, साहित्यिक, सामाजिक कार्यासाठी तो दिला जातो. त्यानंतर कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर बघा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औषधशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र अशा क्षेत्रात बघा हा पुरस्कार दिला जातो. 6 क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो, नीट लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या दिवशी प्रदान करण्यात येतो तर 10 डिसेंबरला प्रदान करण्यात येतो. सुरुवात झाली होती 1901 पासून 10 डिसेंबरला हा प्रदान करण्यात येतो. अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूदिनी पुरस्कार वितरण सोहळा हा आयोजित केला जातो. आता 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा बघा जापानी संस्था निहोन हिडांक्यो यांना प्रदान करण्यात आलेला आहे. IMP लिहिलेलं बघा पुढे 100% विचारला जाऊ शकतो यामधला कुठलाही प्रश्न. 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा जापानी संस्था निहान हिडांक्यो यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर ही संस्था हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुहल्ल्यातील वाचलेल्या लोकांची काळजी घेते आणि कधी अणुबॉम्बचा वापर होऊ नये म्हणून ही संस्था बघा कार्य करत असते. या संस्थेचे ते उद्दिष्ट आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विक्टर ॲमोरस व गॅरी रुवकन यांना मिळाला. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार डेमिस हसाबिस, जॉन एन जम्पर, डेव्हिड बेकर यांना मिळाला. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जेफ्री हिंटन, जॉन जे हॉपफिल्ड यांना मिळाला. त्यानंतर साहित्याचा नोबेल पुरस्कार हान कांग यांना मिळाला. त्यानंतर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा डेरॉन एस्मोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स रॉबिन्सन यांना तिघांना मिळाला. त्यानंतर महत्त्वाचे पुरस्कार पाहूया जे विचारले जाऊ शकतात. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा प्रदीप महाजन यांना प्रदान करण्यात आला. 2023चा अशोक सराफ. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. 2023चा आशा भोसले पहिला. नरेंद्र मोदी 2022चा.
नंतर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा बघा मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला. 53वा वैदा रायमान यांना प्रदान करण्यात आला होता. पहिला विज्ञानरत्न पुरस्कार गोविंदराजन पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आला. 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार हा डॉक्टर सुधीर रसाळ विंदांचे गद्यरूप या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. त्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 हा अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. 2023चा सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर 2024चा बोकर पुरस्कार हा सामंता हार्वे यांना प्रदान करण्यात आला ऑर्बिटल या कादंबरीसाठी. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे पॉईंट्स इथे आपण कव्हर केले आहेत, ज्यामध्ये बघा जवळपास 10 ते 15 मार्क आपल्याला पोलीस भरतीमध्ये पडू शकतात. मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा काम, कारण यामुळे बघा भरपूर मित्रांचे आयुष्य हे उजळणार आहे, कारण यामध्ये भरपूर महत्त्वाचे प्रश्न इथे आपण कव्हर केले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.